Good afternoon, student. Science lesson number 6. Composition of matter. एखाद्या पदार्थाशी, एखाद्या वस्तूशी कशाशी कॉम्पोजिशन आहे हे आपण पाहत आहोत. Composition. Can you tell? Write the composition of the following material by means of chemical formula and classify them accordingly. आपण कालच्या तासाला 3 स्टेट्स बघितल्या. सॉलिड, लिक्विड, गॅसियस. स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर हे काय आहे हेही पाहिलंय. आज नवीन पॉईंट चालू करतोय. राईट द कंपोजिशन ऑफ फॉलोइंग मटेरियल बाय मीन्स ऑफ केमिकल फॉर्म्युला अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंगली. म्हणजे काही मटेरियल दिले आहेत, त्याचे केमिकल फॉर्म्युलेज लिहायचेत आणि ते कोणत्या टाईपमध्ये आहेत हेही आपल्याला लिहायचं आहे. नेम ऑफ मटेरियलमध्ये फर्स्ट दिलेलं आहे वॉटर. केमिकल फॉर्म्युला आहे H2O वॉटर. वॉटर हे काय आहे तर लिक्विड मॅटर आहे. कार्बन आहे, केमिकल फॉर्म्युला आहे C आणि टाइप्स ऑफ मॅटर आहे सॉलिड. ऑक्सिजन केमिकल फॉर्म्युला आहे O2. टाइप्स ऑफ मॅटर आहे गॅसियस. का आहे रे गॅसियस तर तो ऑक्सिजन हवेमध्ये आहे. एअर N2O2. नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, एअर N2O2 केमिकल. त्या टाइप्स ऑफ मॅटर काय आहे तर गॅसियस हवेमध्ये आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम एअर ते काय येईल तर सॉलिड स्टेट्समध्ये येईल. ब्रास तुमचं पितळ CuPbZn. नंतर कार्बन डायऑक्साईड CO2. टाइप्स ऑफ मॅटर हा चार्ट तुम्ही कंप्लीट करणार आहात. नेम ऑफ द मटेरियल, केमिकल फॉर्म्युला अँड टाइप्स ऑफ मॅटर. दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. पहिली मेथड आपण कोणती बघितलेली की त्या पदार्थावरून तो पदार्थ सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅसियस आहे हे आपण ऑब्झर्व केलं. दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय बघितलं तर एखाद्या मटेरियलचा केमिकल फॉर्म्युला लिहून तो कोणत्या टाइप ऑफ मॅटरमध्ये आहे हे आपण पाहिलं. इन दिस मेथड द सर्टन युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर इज केमिकल कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. We have seen in the previous standard that matter is classified into 3 types. मग त्या मॅटरचे 3 टाइप्स पडतात. एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, कंपाऊंड म्हणजे संयोग. जसं की संयोग म्हणजे काय तर 2 ॲटम एकत्र होऊन तयार झाले, दॅट इज अ कंपाऊंड. अँड मिक्सचर म्हणजे मिश्रण, जे की तिन्हीचंही कंपाऊंड असेल तुमचं किंवा एलिमेंट आहे हे जेव्हा एकत्र येतात त्यापासून काय तयार होतं तर मिक्सचर तयार होतं. बाय कन्सिडरिंग वेदर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर आर सिमिलर ऑर डिफरंट अँड व्हॉट आर दे मेड ऑफ. आणि काही स्मॉल पार्टिकल्स आहेत ऑफ अ मॅटर आर सिमिलर अँड डिफरंट दॅट आर मेड ऑफ. काही पार्टिकल हे एकसारखेही असतात तर काही हे डिफरंट असतात. ऑल दी स्मॉलेस्ट पार्टिकल्स, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स असे काही अणू आणि रेणू जे की लहान आहेत इन अन एलिमेंट ऑर अ कंपाऊंड आर अलाइक. हे जे कंपाऊंड हे जे एलिमेंट आहेत ते आणि त्याचं कंपाऊंड हे काय आहे नेहमी एकसारखे असते. However, the smallest particle in a mixture are of 2 more types. स्मॉलेस्ट पार्टिकलच्या मिक्सचरमध्ये सुद्धा एक किंवा एकापेक्षा जास्त असे आपल्याला घटक पाहायला मिळतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट कंटेन आयडेंटिकली ॲटम्स. आणि जो सगळ्यात बारका ग्रह किंवा जो सगळ्यात छोटा पार्टिकल जो आहे त्यामध्ये एलिमेंट कंटेन आयडेंटिकली ॲटम्स. त्यामध्ये एलिमेंट कंटेन जो आहे तो कसा आहे तर आयडेंटिकली ॲटम, तो अणू आहे. फॉर एक्झाम्पल ईच मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कंटेन्स 2 ऑक्सिजन ॲटम इज बाउंडेड स्टेट. आणि या मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन कंटेन 2 ऑक्सिजन ॲटम, त्यामध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम आपल्याला पाहायला मिळतात.
The smallest particle of a compound are used for joining two or more types of atoms to each other. For example, each molecule of water contains two hydrogen atom joined to the one ॲटम ऑफ ऑक्सिजन. हा तुमचा वॉटर आहे. वॉटरमध्ये आपण दोन मॉलिक्यूल वापरले, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे ऑक्सिजन. बरोबर. या ऑक्सिजन अँड हायड्रोजनचं मिळून आपल्याला काय मिळालंय? H2 वॉटर मिळाले. बघा, वॉटर मिळाले. The smallest particle of the mixture are atoms and molecules of two or more element compound. म्हणजे असे एलिमेंट किंवा असे एखादा पदार्थ तयार करण्यासाठी दोन मॉलिक्यूलचा, एक मॉलिक्यूल एक एलिमेंट, या दोन्हीचं मिळून काय तयार होतं? तर मिक्सचर, मिश्रण तयार होतं. फॉर एक्झाम्पल, द मेन कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ द मिक्सचर नेमली आर N2O2 AR H2O CO2. सिमिलरली म्हणजे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, एअर म्हणजे ॲल्युमिनियम AR, आर्गॉन आहे, हायड्रोजन, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. Similarly, the mixture and alive brass contain atoms of copper and zinc. brass कशाशी contain आहे? तर copper and zinc. While bronzine contain atoms of elements are copper and tin. आणि जे ब्रोझॉन होतं ते कशाशी आहे? तर कॉपर अँड टाईनशी. कशाशी? कॉपर अँड टाईनशी. The figure 6.4 shows as the symmetric submicroscopic picture of the types of matter, namely element, compound and mixture. म्हणजे इथं तुमच्या लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला की मॅटर तीन प्रकारचे आहेत. एक आहे एलिमेंट, मूलद्रव्य, सेकंड आहे कंपाऊंड दॅट इज संयोग, आणि थर्ड आहे मिक्सचर ज्यातील मिश्रण आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये सगळ्यात स्मॉल पार्टिकल्स असतात ते काय आहेत? तर अणुरेणू म्हणजे ॲटम अँड मॉलिक्यूल इन अन एलिमेंट ऑर ए कंपाऊंड. लाईक मॉलिक्यूल आणि ॲटम हे म्हणजेच काय? तर एलिमेंट आणि कंपाऊंड हे नेहमी एकसारखे असतात. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट कंटेन आयडेंटिकली ॲटम. आणि स्मॉलेस्ट एलिमेंटचा जो स्मॉल पार्टिकल आहे, भाग आहे, त्यालाच आपण आयडेंटिकली ॲटम असं म्हणतो. कंपाऊंड आर फॉर्म्ड बाय जॉईनिंग टू ऑर मोर टाईप ऑफ ॲटम टू ईच. ॲटम म्हणजे तुमचे जे काही अणू आहेत, एकापेक्षा जास्त अणू ज्यावेळी एकत्र येतात त्यालाच आपण काय म्हणतो? कंपाऊंड. लेट्स सी. बघा, एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. मूलद्रव्य, संयोग आणि मिश्रण. नायट्रोजन मॉलिक्यूल दिलाय N2 सेपरेट आहे. कंपाऊंडमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड मॉलिक्यूल तयार झालाय. म्हणजे आपण इथं N+O2 घेतलंय. N2O2. बघा, नायट्रोजन डायऑक्साईड. व्हाईट कलरचा आहे तो काय आहे? नायट्रोजन. आणि ब्ल्यू कलरचा आहे तो काय आहे? ऑक्सिजन. म्हणजे काय झालंय? आपल्याला काय मिळालंय? NO2 कंपाऊंड मिळाले. मिक्सचर ऑफ N2 म्हणजे आपला एलिमेंट नायट्रोजन प्लस NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड. त्यापासून आपण काय तयार केले? तर मिक्सचर तयार केले. सेकंड आहे ऑक्सिजन मॉलिक्यूल O2. नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्युल्स. आता नायट्रिक मध्ये आपल्याला काय मिळालं? N मिळालं आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल NO. त्यापासून पुन्हा मिक्सचर केले N2+O2 आणि हे कंपाऊंड. बघा, constituent substances of element is only one and it is that element itself. एखाद्या घटकामध्ये फक्त आणि फक्त एकच एलिमेंट आहे, दॅट इज इटसेल्फ, तो म्हणजे स्वतः. Constituent substances of a compound is only one and it is that a compound itself. एलिमेंट मध्ये स्वतः एक एलिमेंट आहे, कंपाऊंड मध्ये स्वतः एक कंपाऊंड आहे. मिक्सचर मध्ये काय आहे? तर कॉन्स्टिट्युएंट सबस्टेन्सेस ऑफ ए मिक्सचर आर टू और मोर एलिमेंट और कंपाऊंड. एक किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट आणि कंपाऊंड
हे दोन्ही मिळून काय तयार होतं तर मिक्सचर तयार होतं. ऑल द ॲटम मॉलिक्युल्स ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक. प्रत्येक अणू आणि रेणू हा काय आहे तर एकसारखा असतो. ऑल द मॉलिक्युल्स ऑफ ए कंपाऊंड आर अलाइक. आणि प्रत्येक कंपाऊंडचा मॉलिक्यूल सुद्धा काय आहे एकसारखा आहे. ॲटम मॉलिक्युल्स ऑफ ए मिक्सचर आर ऑफ 2 or more टाईप. पण मिक्सचरमध्ये काय होतं, ॲटम आणि मॉलिक्यूल यांचं मिक्सचर हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त टाईपमध्ये असतं. ऑल द ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक अँड आर जॉईंड टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड्स. All the atom in a molecule of an element are alike. ज्यावेळी काही अणू हे एकसारखे असतात, आर जॉईंड टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड. आणि तो जॉईन करण्यासाठी आपण केमिकल बॉन्डचा काय करतो वापर करतो. द कन्स्टिट्युएंट ॲटम ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड आर ऑफ 2 or more टाईप्स अँड आर जॉईंड टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड. कंपाऊंडमध्ये एक किंवा एकापेक्षा अजून जास्त जर कंपाऊंडचे टाईप जॉईन करायचे असतील तर तिथं सुद्धा काय वापरतो आपण केमिकल बॉन्ड वापरत असतो. द constituent molecule of mixture are different from each other and are not joined by chemical bond. मिक्सचर हा वेगवेगळ्या केमिकल बॉन्डचा बनलेला आहे, पण मिक्सचर आर डिफरंट फ्रॉम इच अदर. मिक्सचर हे एलिमेंट आणि कंपाऊंड पेक्षा खूप वेगळं आहे. आर नॉट जॉईंडेड बाय केमिकल बॉन्ड. मिक्सचर हे केमिकल बॉन्डनी जॉईन करत नाहीत, पण एलिमेंट आणि कंपाऊंड हे आपण केमिकल बॉन्डनी काय करतो जॉईन करतो. ॲटम मॉलिक्युल्स ऑफ अ डिफरंट एलिमेंट आर अ डिफरंट. ॲटम आणि मॉलिक्यूलचे एलिमेंट्स हे नेहमी काय असतात डिफरंट असतात. द प्रपोर्शन ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. आणि त्या कंपाऊंडचं जे प्रमाण आहे एलिमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. एलिमेंटचं आणि कंपाऊंडचं जे काही कॉन्स्टिट्यूट आहे, जे काही प्रपोर्शन आहे ते काय आहे कॉन्स्टंट आहे. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस इन अ मिक्सचर कॅन चेंज. आणि मिक्सचरमध्ये त्याचं प्रपोर्शन हे नेहमी चेंज होतं. एलिमेंट कंपाऊंडमध्ये बघा, प्रॉपर्टीज ऑफ ए कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. एलिमेंटपेक्षा कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या आहेत. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स सबस्टन्सेस आर रिटेन्ड इन द मिक्सचर. आणि ते व्यवस्थित राखीने ठेवणे मिक्सचर हे सुद्धा काय आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एलिमेंट कंपाऊंड मिक्सचर इज अ सब मायक्रोस्कोपिक पिक्चर. आणि वेगवेगळे काय आहेत तर कॅरेक्टर आहेत. एलिमेंट कंपाऊंड आणि मिक्सचर हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात. त्यानंतर कॅन यू टेल मधला वॉटर कार्बन ऑक्सिजन हेही पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात. राहिलेला पॉईंट आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.